राज्यभरात आज मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतोय। मकर संक्रांत उद्या जरी असली तरी आजचा रविवार असल्यामुळे पतंगप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवण्याचा आनंद घेतलेला आहे। ही दृश्य आहे सध्या वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरातली। या गर्दीला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर लोक आहे दुपारी 2 वाजल्यापासून इथे आलेले आहेत। आकाशात पतंगांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वास्तवात संक्रांत उद्या आहे परंतु आजचा संडे आपल्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत इथे घालवला जातो आणि गुजराती परिवार वसई आणि वसई तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून हा पतंग महोत्सव जो आहे की दरवर्षी साजरा केला जातो। आणि मागील अनेक वर्षांपासून इथे जे आहेत की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे की पतंग वाटले जातात, पतंग वितरित केले जातात। एवढंच नाही तर बच्चे कंपनीसाठी इथे विविध खेळ देखील असतात आणि हे देखील मोफत प्रमाणात इथे आयोजित केले जातात। रॉबर्ट देखील इथे यंदा एक विशेष आकर्षण आहे। चालता फिरता रॉबर्ट आहे, त्याच्यावर फोटो काढायला लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉनचे मांजे बाजारात पाहायला मिळालेले आहेत आणि या नायलॉनच्या मांजामुळे दुखापत होऊ नये म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे। मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी आहे या संपूर्ण पतंग महोत्सवावर जे आहे की बहुजन विकास आघाडीच्या ज्या प्रवीणा ठाकूर आहेत माजी महापौर त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आणि कामगार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात। गेल्या कित्येक वर्षापासून आमचा हा वसईचा गुजराती परिवार जो आहे तो 2 उत्सव महत्त्वाचे मी इथे सांगू इच्छिते की नवरात्री उत्सव आणि हा पतंगोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करतात। आणि या गुजराती परिवारचे सगळे बंधू जे आहेत आमच्या बहुजन विकास आघाडी पक्षाच्या माध्यमातून ते लोक अतिशय सुंदर नागरिकांसाठी या 2 उत्सवांचे गेल्या कित्येक वर्षापासून आयोजन करतात। म्हणजे मी असं सांगू इच्छिते की एखादा कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये आरंभी शूरा ज्याला आपण म्हणतो तसं नसताना आज कित्येक वर्षापासून कंटिन्यू हा उत्सव लोकांसाठी त्यांनी चालू ठेवलेला आहे आणि मला खरोखर त्यांचा सार्थ अभिमान वाटते की एकूण एक सदस्य स्वयं या ग्राउंडवर उपस्थित राहून नवरात्री उत्सव असो तर त्या ग्राउंडवर उपस्थित राहून लोकांच्या मनोरंजनासाठी जे काही कार्य करतात त्याच्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे। मी एक भारतीय असून मी कधीच त्या गोष्टीला सपोर्ट करणार नाही आणि जास्त करून जास्तीत जास्त भारतीय वस्तूंचा उपयोग करावा एक भारतीय नागरिक म्हणून मी हेच सांगणार। आमच्या बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे पण मी नागरिकांना आव्हान करेल की कुठलाही सणवार असो, दिवाळी असो, होळी असो, पतंग उत्सव असो त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या भारतीय नागरिकांनी बनवलेलं, भारतीय कलाकारांनी किंवा भारतीय माणसांनी बनवलेल्या गोष्टीचा वापर करावा। आपण बघत असाल भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे ऋतू जसे बदलतात तसे वेगवेगळे सण असतात। त्यातलाच हा एक सण आहे। आजच्या दिवशी सूर्य मकर राशीवरनं कर्क राशीकडे संक्रमण करतो म्हणून मकर संक्रांती हा दिवस आहे। या दिवशी तिळगुळ खाऊन थंडीला तोंड देण्यासाठी तिळगुळ खाऊन अंगामध्ये उष्णता निर्माण करण्याच्या जोडीलाच हा पतंगासारखा उत्सव जो आहे की आपल्याला पतंग हे वर जाण्यास शिकवते पण ते हवेमध्ये वर जाते कारण हातात जो धागा असतो ज्याला मांजा म्हणतात तो खालच्या कोणाच्या तरी हातात असतो आणि तो जो ज्याच्या हातात धागा किंवा मांजा असतो तो गुरु आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे गुरुच्या बंधनात नेहमी राहा, नाही तर मांजा तुटल्यानंतर पतंग काही वेळ वर जाते नंतर आपोआप जमिनीवर पडते। म्हणून आपले वेगवेगळे प्रसंग सण जे काही संदेश आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे जो आपला गुरु आहे त्याच्या बंधनात राहा आणि पुढील जीवन हे चांगल्या रीतीने व्यतीत करा। आजच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा हा सण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि ह्या दिवशी खूप लोक फॅमिलीसह हा सण साजरा करतात। त्यांना सगळ्यांना या सणाच्या मी शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार।